नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टवर व्हिडिओ नंबर 24 पूर्ण केलेला आहे. आजचा व्हिडिओ नंबर आहे 25 आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन्स 74 ते 78 पूर्ण करणार आहोत. सेक्शन 74 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आहे तो आपल्याला अशी आयडिया देतो की कोणता डॉक्युमेंट्स पब्लिक डॉक्युमेंट्स आहे. अर्थात सेक्शन 74 मध्ये पब्लिक डॉक्युमेंट्सची डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 75 मध्ये प्रायव्हेट डॉक्युमेंट्स कशाला म्हणतात ह्याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 76 मध्ये सर्टिफाईड कॉपीज बाबत माहिती दिली आहे की सर्टिफाईड कॉपीज कशा ऑब्टेन कराव्या आणि त्या कशा द्याव्यात याबाबतचं प्रोसिजर सेक्शन 76 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 77 जो आहे तो आपल्याला अशी माहिती देतो की कोर्टामध्ये ज्या वेळेला आपल्याला पब्लिक डॉक्युमेंट्स प्रूव्ह करायचं असेल तर कसं सिद्ध करायचं याबाबतची माहिती सेक्शन 77 मध्ये दिलेली आहे. आणि सेक्शन 78 मध्ये जे ॲक्ट्स म्हणजे कायदा, ऑर्डर्स किंवा नोटिफिकेशन्स आहेत किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स किंवा फॉरेन कंट्रीजचे कॉर्पोरेशन्स, लेजिस्लेचर यांच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या जर आपल्याला सिद्ध करायच्या झाल्या तर त्या कशा सिद्ध करायच्या ह्याबाबतची माहिती सेक्शन 78 मध्ये दिलेली आहे. अर्थात सेक्शन 74 आणि 78 ह्याच्यामध्ये दोन प्रकारचा डिफरन्स असा आहे. दोन्ही सेक्शनमध्ये असा डिफरन्स आहे. सेक्शन 74 म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट्स आणि सेक्शन 78 म्हणजे अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स. आता ते काय आहे ते आपण डायरेक्ट वाचल्यानंतर आपल्याला सगळ्यांना समजून जाईल. मी अगोदर एक चार्ट इथं बनवलेला आहे शॉर्टकटमध्ये आपल्याला कळण्यासाठी. सेक्शन 74 पब्लिक डॉक्युमेंट्स, सेक्शन 75 प्रायव्हेट डॉक्युमेंट्स, सेक्शन 76 सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आणि सेक्शन 77 मध्ये काय दिलेलं आहे हाऊ पब्लिक डॉक्युमेंट्स कॅन बी प्रूव्ड आणि 78 मध्ये काय दिलेलं आहे हाऊ ॲक्ट्स, ऑर्डर्स, नोटिफिकेशन्स शॅल बी प्रूव्ड दॅट इज अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स. हा एक चार्ट मी आपल्या समोर मांडलेला आहे. मित्रांनो, अगोदर आपण पब्लिक डॉक्युमेंट्स कशाला म्हणतो ह्याबाबत आपण थोडीशी अगोदर माहिती घेऊया. पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणजेच जे ऑफिसर असतात किंवा जे अधिकारी आहेत, पब्लिक फंक्शनरीज आहेत, त्यांच्याद्वारे केलेले कृत्य किंवा त्यांच्याद्वारे ऑफिशियल ॲक्टिव्हिटीज करत असताना इन डिस्चार्जिंग ऑफ देअर ऑफिशियल ड्युटीज ते जे डॉक्युमेंट्स बनवतात त्याला पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणतात. एक उदाहरण अगोदर मी आदत देतो. समजा आपण तलाठीकडे ज्या वेळेला दस्त नोंदवायला म्हणजे खरेदी खत झाल्यानंतर आपलं नाव नोंदवायला त्यांच्याकडे देतो तर तलाठी काय करतो फेरफार बनवतो म्हणजे म्युटेशन एंट्री बनवतो. ही जी म्युटेशन एंट्री आहे ही म्युटेशन एंट्री म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट आहे. त्यानंतर समजा आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि एक कंप्लेंट नोंदवली म्हणजे FIR नोंदवली. ज्या वेळेला तिथला जो अधिकारी असतो ती फिर्याद नोंदवतो इन हिज ऑफिशियल कॅपॅसिटी, ती आपली ही जी फिर्याद नोंदवतो ती जी फिर्याद आहे ते पब्लिक डॉक्युमेंट आहे. तर पब्लिक डॉक्युमेंट्स कशाला म्हणतात हा पॉइंट मी पुन्हा आपल्यासमोर सांगतो की जे कागद, जे दस्त अधिकारी आपली ऑफिशियल ड्युटी बजावित असताना क्रिएट करतो म्हणजे तयार करतो अशा दस्तांना आपण पब्लिक डॉक्युमेंट म्हणतो. थोडक्यात त्यांच्याद्वारे केलेले कृत्य, त्यांच्याद्वारे तयार केलेले कागद हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहे. हे सेक्शन 74 मध्ये सांगितलेलं आहे. आता मी सेक्शन 74 ची डायरेक्टची जी भाषा आहे ती मी अगोदर वाचतो. सेक्शन 74 मध्ये काय म्हटलंय पब्लिक डॉक्युमेंट्स काय म्हणतात, पब्लिक डॉक्युमेंट्स कशाला म्हणतात तर ते असं दिलेलं आहे डॉक्युमेंट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द ॲक्ट और रेकॉर्ड ऑफ द ॲक्ट, पार्ट ऑफ द ॲक्ट अँड रेकॉर्ड ऑफ द ॲक्ट. आता इथे जो ॲक्ट शब्द वापरलेला आहे हा ॲक्ट म्हणजे कायदा नव्हे. ॲक्ट म्हणजे ए कॅपिटल नाही स्मॉल आहे म्हणजे कृत्य. फॉर्मिंग पार्ट ऑफ द ॲक्ट और रेकॉर्ड ऑफ द ॲक्ट त्यांच्याद्वारे केलेले जे कृत्य आहे त्याचा जो
डॉक्युमेंट्स तयार होतो, त्याच्यापासून जो तयार होतो त्याला आपण पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणतो. आता ते डॉक्युमेंट्स कसे तयार होतील? पहिला, सॉव्हरेन अथॉरिटी. सॉव्हरेन अथॉरिटी म्हणजे राजाचे जे अधिकारी असतात त्यांच्याद्वारे जे डॉक्युमेंट्स तयार होतात, जे काही ते कार्य करतात. त्यानंतर ऑफिशियल बॉडीज, जे आपल्या ऑफिशियल बॉडीज आहेत त्यांच्याद्वारे, किंवा ट्रिब्युनल्स आहेत जे लवाद आहे त्यांच्याद्वारे जे डॉक्युमेंट्स तयार होतात, किंवा पब्लिक ऑफिसर्स जे सरकारी अधिकारी आहेत ते, किंवा लेजिस्लेचर्स म्हणजे कायदा बनवणारी संस्था, किंवा ज्युडिशियल म्हणजे कोर्ट, अँड एक्झिक्युटिव्स ऑफ एनी पार्ट ऑफ इंडिया, भारतातल्या कुठल्याही पार्टमधले हे सगळे अधिकारी, ऑर ऑफ कॉमनवेल्थ ऑफ अ फॉरेन कंट्री, आणि फॉरेन कंट्रीचे सुद्धा हे जे अधिकारी आहेत ह्यांच्याद्वारे जे डॉक्युमेंट्स तयार केले जातात त्याला आपण पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणत असतो. आता ह्याला आपण अजून थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने कसे समजून घेऊ शकतो ते मी आपल्याला सांगतो. पब्लिक डॉक्युमेंट्स मीन्स those documents, ते documents which are created or executed by the public functionaries, public officials in discharge of their official duties. अर्थात त्यांची ऑफिशियल ड्युटी बजावित असताना त्यांच्याद्वारे क्रिएट केलेला डॉक्युमेंट किंवा एक्झिक्यूट केलेला डॉक्युमेंट हा पब्लिक डॉक्युमेंट आहे. याचा अर्थ काय? ऍक्ट म्हणजे, मी आता पुन्हा सांगतो, ऍक्ट म्हणजे कायदा नव्हे, ऍक्ट म्हणजे कृत्य. ऍक्ट म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी, त्यांच्याद्वारे केलेली ऍक्टिव्हिटी. आणि म्हणून मी असं म्हणतो, ऍक्टिव्हिटी ऑफ ऑफिसर्स, कोर्ट्स, अदर पब्लिक सर्वंट्स वेन दे डू ऍक्ट्स, ज्या वेळेला ते आपले काम करतात, कोणते काम करतात? ऑफिशियल ड्युटी बजावतात. वेन दे डू द ऍक्ट्स इन ऑफिशियल कॅपॅसिटी ऑफ पब्लिक सर्वंट, पब्लिक सर्वंट असताना ते आपली जी ड्युटी बजावित असतात आणि त्यावेळेला ते जे डॉक्युमेंट्स क्रिएट करतात किंवा तयार करतात. ॲज पब्लिक फंक्शनरीज इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ॲट लार्ज अँड नॉट फॉर देअर ओन, स्वतःच्या करिता ते कागदपत्र तयार करत नाही. पब्लिक फंक्शनरीज असताना पब्लिक इंटरेस्टमध्ये ते डॉक्युमेंट्स तयार करतात. ते डॉक्युमेंट्स म्हणजेच पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. आणि हीच गोष्ट ह्या सेक्शनमध्ये सांगितलेली आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे, हा झाला सबसेक्शन 1, सेक्शन 74चा सबसेक्शन 1 झाला. आता पुढे सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, पब्लिक रेकॉर्ड्स केप्ट इन एनी स्टेट ऑफ द प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. अर्थात जे प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत. केप्ट इन एनी स्टेट ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स. इन एनी स्टेट याचा अर्थ कोणताही राज्य नाही. इन एनी स्टेट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते डॉक्युमेंट्स ज्यावेळेस सांभाळून ठेवलेले आहेत त्यांना आपण पब्लिक रेकॉर्ड्स म्हणूया. तर मित्रांनो, हा पॉईंट आपल्याला कळाला असेल की पब्लिक डॉक्युमेंट्स आणि पब्लिक रेकॉर्ड म्हणजे काय. पब्लिक रेकॉर्ड म्हणजे जे प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सांभाळून ठेवलेले आहेत त्याला आपण पब्लिक रेकॉर्ड म्हणतो. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपण सब रजिस्टरकडे एखादा डॉक्युमेंट नोंदवतो आणि तो डॉक्युमेंट नोंदवल्यानंतर तो डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात असतो. जोपर्यंत तो डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत तो पब्लिक रेकॉर्ड आहे. आणि इन एनी स्टेट, आता हा जो शब्द आहे हा आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. कसा की जर समजा आपला डॉक्युमेंट त्यांनी आपल्याला परत दिला, मग ते काय करतात, त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढतात किंवा फोटो जिंकोमध्ये, पूर्वी कसं फोटो जिंकोमध्ये काढून त्याला एकदम बारीक करून ठेवायचे आणि त्या रेकॉर्डला मेंटेन करायचे. मग तो पब्लिक रेकॉर्ड इन एनी स्टेट, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सांभाळून ठेवतात. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट देतात आणि ओरिजिनल डॉक्युमेंटला ते स्कॅनिंग करून ठेवून घेतात. मग ते कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे, स्कॅनिंग करून ठेवलेलं आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, पब्लिक रेकॉर्ड्स केप्ट इन एनी स्टेट ऑफ प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. त्याला आपण सर्वांना, ह्या सर्व गोष्टीला आपण पब्लिक डॉक्युमेंट्स असं म्हणूया. मित्रांनो, पब्लिक रेकॉर्ड आणि पब्लिक डॉक्युमेंट्स आपल्याला समजलं असेल. आणि सेक्शन 75 मध्ये असं म्हटलेलं आहे प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. सेक्शन 75 मध्ये काय म्हटलं, प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. प्रायव्हेट डॉक्युमेंट्स कशाला म्हणतो, जे डॉक्युमेंट्स पब्लिक डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट्स प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहे. सेक्शन 75 मध्ये
एवढीच परिभाषा आहे आणि सिंपल आहे. ऑल अदर डॉक्युमेंट्स आर प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. म्हणजे जे डॉक्युमेंट्स पब्लिक डॉक्युमेंट्स नाही ते डॉक्युमेंट्स प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहेत. एवढंच सेक्शन 75 मध्ये म्हटलेलं आहे. आता आपण सेक्शन 76 समजूया. सेक्शन 76 मध्ये काय म्हटलेलं आहे? सर्टिफाईड डॉक्युमेंट्स म्हणजे जे पब्लिक डॉक्युमेंट आहे त्याची आपल्याला सर्टिफाईड कॉपी मिळवता येते. पण ती कशा पद्धतीने मिळवायची ह्याबाबतची माहिती सेक्शन 76 मध्ये दिलेली आहे आणि अगदी ती भाषा सोपी आहे. मी बेरडची भाषा वाचतो, आपल्याला लगेच समजून जाईल. सेक्शन 76 मध्ये असं दिलेलं आहे, सर्टिफाईड कॉपीज ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स. एव्हरी पब्लिक ऑफिसर having the custody of public documents which any person has a right to inspect. जे डॉक्युमेंट्स कोणत्याही व्यक्तीला इन्स्पेक्ट करण्याचा अधिकार आहे. shall give that person on demand. आणि त्या व्यक्तीला त्यांनी जर डिमांड केली तर कॉपी ऑफ इट ऑन पेमेंट ऑफ लिगल फीज देअरऑफ. आणि त्या व्यक्तीने जर डिमांड केली आणि त्याची लिगल फीज भरली तर त्याची कॉपी त्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला देणं आवश्यक आहे. टुगेदर विथ अ सर्टिफिकेट. आता पुढे काय म्हटलं? टुगेदर विथ अ सर्टिफिकेट रिटर्न ॲट द फूट ऑफ सच कॉपी. आणि अशी ज्यावेळेला तो कॉपी डुप्लिकेट कॉपी सर्टिफाईड करून देणार त्याच्या खाली फूट नोट त्याला लिहायला पाहिजे. टुगेदर विथ अ फूट नोट दॅट इट इज ट्रू कॉपी ऑफ सच डॉक्युमेंट ऑर पार्ट देअरऑफ. आणि ही जी कॉपी आहे ओरिजिनल कॉपीची ही ट्रू कॉपी आहे असं त्याला फूट नोटवरती लिहावं लागेल सर्टिफाईड कॉपी देताना. As the case may be, and such certificate shall be dated and subscribed by such officer with his name and his official title and shall be sealed whenever such officer is authorized by law to make use of a seal. And such copies so certified shall be called certified copies. अर्थात ज्या वेळेला तो अधिकारी अशी सर्टिफाईड कॉपी देणार तर त्याने त्या कॉपीच्या शेवटी फूट नोट लिहायची की धिस कॉपी इज अ ट्रू कॉपी ऑफ द ओरिजिनल. आणि त्यांनी खाली सबस्क्राईब करायचं म्हणजे त्यांनी आपलं नाव, पत्ता, पोस्ट सगळं लिहायचं, सही करायची. आणि जर त्याला सील दिलेली असेल सरकारने तर ती सील त्याने तिथे वापरायची, तिथे शिक्का मारायचा. आणि अशा पद्धतीने जी सर्टिफाईड कॉपी मिळेल ती कॉपी म्हणजे सर्टिफाईड कॉपी आहे आणि सफिशियंट आहे. सफिशियंट प्रूफसाठी ते सफिशियंट आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते काय दिले? एनी ऑफिसर हू बाय द ऑर्डिनरी कोर्स ऑफ ऑफिशियल ड्युटी इज ऑथराइज्ड टू डिलिव्हर सच कॉपीज शॅल बी डीम्ड टू हॅव द कस्टडी ऑफ सच डॉक्युमेंट्स विदिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. आणि जो अधिकारी ज्याच्या ताब्यामध्ये जो ऑर्डिनरी कोर्समध्ये त्याच्या ताब्यामध्ये हे जे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांनी अशी जर कॉपी दिली तर तो अधिकारी त्या कॉपीजच्या त्या डॉक्युमेंट्सच्या ते जे डॉक्युमेंट्स आहेत त्या अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होते आणि आहे असं प्रिझ्युम केलं जाईल, असं मान्य केलं जाईल असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. थोडक्यात सेक्शन 76 अगदी सोपं आहे. त्यात एकच सांगितलेलं आहे की जे डॉक्युमेंट्स ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे आणि त्याला सर्टिफाईड कॉपी देण्याचा अधिकार आहे तर त्यांनी सर्टिफाईड कॉपी कशी द्यावी. ती सर्टिफाईड कॉपी देताना त्यांनी फूट नोटवरती अशी लिहायला पाहिजे आणि खाली त्यांनी असं लिहायला पाहिजे की ही जी कॉपी दिलेली आहे ही ओरिजिनलची ट्रू कॉपी आहे. आणि त्याच्यावरती त्याने स्वतःचं नाव, पत्ता, हुद्दा आणि सील मारायची आणि स्वतःची सही करायची असा महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या सेक्शन 76 मध्ये दिलेला आहे. आता सेक्शन 77 मध्ये काय दिलेलं आहे? सेक्शन 77 मध्ये एवढंच म्हटलेलं आहे, प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स बाय प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड कॉपीज. अर्थात जे डॉक्युमेंट्स पब्लिक डॉक्युमेंट्स आहे त्याचे जर कंटेंट्स आपल्याला प्रूव्ह करायचे असेल किंवा त्याचा पार्ट, त्या डॉक्युमेंटचा काही पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर आपण कोर्टामध्ये सर्टिफाईड कॉपी दाखल करू शकतो. हे सेक्शन 77 मध्ये दिलेलं आहे. मी बेरडची भाषा वाचतो, अगदी सोपे समजून जाईल. प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स बाय प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड कॉपीज. सच सर्टिफाईड कॉपीज. आता सच सर्टिफाईड कॉपीजचा अर्थ ज्या कॉपीज सेक्शन 76 अन्वये मिळविलेल्या आहेत त्याला सच शब्द असा वापरलेला आहे. सच सर्टिफाईड कॉपीज मे बी प्रोड्यूस्ड इन प्रूफ ऑफ द कंटेंट्स ऑफ द पब्लिक डॉक्युमेंट्स. म्हणजे जो पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि त्याचे जे कंटेंट्स आपल्याला सिद्ध करायचे असतील
तर ही सर्टिफाईड कॉपीज आपण कोर्टामध्ये दाखल करू शकतो. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. Such certified copies may be produced in proof of the contents of the public documents or part of the public documents of which they purport to be copies. आणि हे जे डॉक्युमेंट्स सर्टिफाईड कॉपी जे आपण कोर्टामध्ये दाखल करणार आहे आणि ते डॉक्युमेंट्स आपण जो पब्लिक डॉक्युमेंट आहे त्यातले जे कंटेंट्स आहे किंवा त्यातला काही पार्ट आपल्याला सिद्ध करायचा असेल तर आपण सर्टिफाईड कॉपी कोर्टामध्ये दाखल करू शकतो. एवढंच सेक्शन 77 मध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, सेक्शन 74 झाला, 75 झाला, 76 झाला आणि 77 झाला. आता सेक्शन 78 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स. सेक्शन 74 मध्ये पब्लिक डॉक्युमेंट्स म्हटलेले आहे आणि सेक्शन 78 मध्ये अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स असा शब्द वापरलेला आहे. ते आता आपण पाहून घेऊ. मित्रांनो, सेक्शन 78 जो आहे तो एकूण 6 सब सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे आणि प्रत्येक सब सेक्शन मध्ये अशी माहिती दिलेली आहे की जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स जे आहेत ते कसे साबित करायचे आहेत. अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत. आता त्या कॅटेगरी कोणकोणत्या आहेत ते मी इथे सब सेक्शन वाईज इथे आपल्याला आता लिहून दाखवतो. आपण ते बघावं आणि मग त्याच्यावरती आपण विश्लेषण करूया. सर्वप्रथम सब सेक्शन 1. यामध्ये काय म्हटलेलं आहे? ऍक्ट्स, ऑर्डर्स अँड नोटिफिकेशन. ऍक्ट्स, ऑर्डर्स अँड नोटिफिकेशन्स. आता हे ऍक्ट्स, ऑर्डर्स अँड नोटिफिकेशन्स हे कोणाचे आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजेच ऍक्ट्स, ऑर्डर्स अँड नोटिफिकेशन्स जे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा क्राउन रिप्रेझेंटेटिव्हचे असतील. क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे राजा, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह यांचे जर ऍक्ट, ऑर्डर किंवा नोटिफिकेशन असतील तर ते कोर्टामध्ये कसे साबित करायचे असं सब सेक्शन 1 मध्ये दिलेलं आहे. कसे साबित करायचे? त्यात असं दिलेलं आहे, बाय द रेकॉर्ड ऑफ द डिपार्टमेंट. बाय रेकॉर्ड ऑफ द डिपार्टमेंट. ज्या डिपार्टमेंटचे हे ऑर्डर असतील त्या डिपार्टमेंटचा रेकॉर्ड आपण कोर्टामध्ये सादर करू शकतो आणि साबित करू शकतो, दाखल करू शकतो. पुढे अजून एक दिलेला आहे, अँड सर्टिफाईड कॉपी ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट. सर्टिफाईड कॉपी ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा क्राउन रिप्रेझेंटेटिव्हचे कोणताही कायदा असेल, ऑर्डर असेल किंवा नोटिफिकेशन असेल आणि असा कायदा, असा ऑर्डर, अशी नोटिफिकेशन जर आपल्याला कोर्टात सिद्ध करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे? त्या डिपार्टमेंटचा जो हेड आहे त्याच्याकडनं सर्टिफाईड कॉपी घेऊन आपण कोर्टात दाखल करू शकतो किंवा त्यांचा रेकॉर्ड आपण कोर्टामध्ये दाखल करू शकतो. हा झाला सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहून घेऊ. प्रोसिडिंग्स ऑफ लेजिस्लेचर. आपलं लेजिस्लेचर म्हणजे कायदा बनवणारी संस्था. त्यांच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या जर आपल्याला कोर्टात द्यायच्या असतील किंवा त्या ज्या प्रोसिडिंग्स आपल्याला सिद्ध करायच्या असतील तर कशी साबित करायची? बाय द जर्नल्स ऑफ द बॉडीज.
त्यांच्याकडनं जे जर्नल्स प्रसिद्ध झालेले आहेत ते आपण कोर्टामध्ये देऊ शकतो तरी चालतं. नाहीतर पुढे काय दिलंय, ऑर बाय पब्लिश्ड ऍक्ट्स ऑर ऍब्स्ट्रॅक्ट, जो ऍक्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे किंवा त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट जो आहे तो आपण कोर्टात देऊ शकतो. बाय ऍक्ट्स ऑर ऍब्स्ट्रॅक्ट्स हे सुद्धा आपण देऊ शकतो. या पद्धतीने लेजिस्लेचरच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या आपण साबित करू शकतो. किंवा बाय द प्रिंटेड ऑर्डर ऑफ द कन्सर्न्ड गव्हर्नमेंट, त्या गव्हर्नमेंटनी जी ऑर्डर प्रिंट केलेली असेल ती ऑर्डर आपण कोर्टामध्ये देऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण लेजिस्लेचरची जे प्रोसिडिंग्स आहे ते साबित करू शकतो. आता सबसेक्शन 3 आपण पाहूया. सबसेक्शन 3, प्रोक्लेमेशंस, ऑर्डर्स और रेगुलेशंस. प्रोक्लेमेशंस, ऑर्डर्स और रेग्युलेशन्स. आता हे प्रोक्लेमेशन, ऑर्डर्स आणि रेग्युलेशन्स कोणाचे? हर मॅजेस्टी, हर मॅजेस्टी किंवा प्रिव्ही काउन्सिल किंवा एनी डिपार्टमेंट ऑफ हर मॅजेस्टी मित्रांनो, हा जो सबसेक्शन 3 आहे ह्याबाबत मला थोडंसं असं बोलायचं आहे की आता ह्या सबसेक्शन 3ला बदललं पाहिजे. कारण हा जो एव्हिडन्स ऍक्ट आहे हा प्रोसिजरल ऍक्ट आहे. म्हणजे 1950 पासून आपल्याकडे ज्या वेळेला आपलं संविधान आलेलं आहे तेव्हापासून सुप्रीम कोर्ट आलेलं आहे. तर आता प्रिव्ही काउन्सिलचं इथं काही कारण नाही राहिलेलं. ठीक आहे. मॅजेस्टी, हर मॅजेस्टी. आता हर मॅजेस्टी म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये आपण हर मॅजेस्टी शब्द वापरायचो, त्यामुळे आता हे बदललं पाहिजे. पण असं अजूनही चाललेलं आहे, पण आपण ते आहे त्या पद्धतीने वाचन करीत आहे. अशी जर ऑर्डर असेल, प्रोक्लेमेशन, ऑर्डर किंवा रेग्युलेशन कोणाची आहे? हर मॅजेस्टी, प्रिव्ही काउन्सिल किंवा एनी डिपार्टमेंट ऑफ हर मॅजेस्टी. असे जर ऑर्डर असेल, ह्याला आपण ऑफिशियल डॉक्युमेंट्स म्हणतोय, ते कसे सिद्ध करायचे आहेत? बाय कॉपीज और गॅझेट ऑफ लंडन. सिद्ध करण्याची पद्धत काय आहे? कॉपीज, एक तर कॉपीज आपण देऊ शकतो किंवा गॅझेट ऑफ लंडन. गॅझेट ऑफ लंडन और प्रिंटेड बाय द क्वीन्स प्रिंटर. प्रिंटेड बाय क्वीन्स प्रिंटर. अर्थात लंडन मध्ये क्वीन्सचा स्वतःचा वेगळा प्रिंटर आहे. त्या प्रिंटरद्वारे जे काय प्रिंट केलेलं असेल त्याच्यामध्ये काहीतरी सील वगैरे असेल, त्यांचा लोगो असेल आणि अशी जी कॉपी आहे ती आपण कोर्टामध्ये दाखल करू शकतो, असं या सबसेक्शन 3 मध्ये म्हटलेलं आहे. आपण एकदा सबसेक्शन 3 ची बेरेटची जी भाषा आपण स्वतः वाचावी, आपल्याला हा मुद्दा कळून जाईल. त्यानंतर चौथा पॉइंट, चार नंबर काय? द ऍक्ट्स ऑफ एक्झिक्युटिव्ह और लेजिस्लेचर प्रोसिडिंग्स ऑफ अ फॉरेन कंट्री. ऍक्ट्स ऑफ एक्झिक्युटिव्ह, ऍक्ट्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. इथं जो ऍक्ट आहे, हा जो ऍक्ट आहे त्याचा अर्थ कृत्य, कायदा नव्हे. याचा अर्थ कृत्य म्हणजे एक्झिक्युटिव्हने केलेलं कृत्य. ऍक्ट्स ऑफ एक्झिक्युटिव्ह और लेजिस्लेचर प्रोसिडिंग्स.
और लेजिस्लेचर प्रोसिडिंग्स असे जे डॉक्युमेंट असेल तर ते कसे सिद्ध करायचे? बाय जर्नल्स पब्लिश्ड बाय द कंट्रीज अथॉरिटी. आता हे जे सांगितलं लेजिस्लेचर प्रोसिडिंग्स ऑफ फॉरेन कंट्री आहे. या फॉरेन कंट्री मधले जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांचे कृत्य किंवा त्यांचे जे लेजिस्लेचरचे ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या आपल्याला जर कोर्टामध्ये साबित करायचे असेल आपल्या भारतामध्ये तर कसं साबित करायचं आहे? जर्नल्स. पहिला जर्नल्स, त्यांचे जे जर्नल्स आहेत जे प्रसिद्ध केले ते आपण दाखल करू शकतो किंवा सर्टिफाईड कॉपी अंडर द सील ऑफ दॅट कंट्री. सर्टिफाईड कॉपी अंडर द सील ऑफ दॅट कंट्री ऑर सॉव्हरेन. समजा राजा असेल तर राजाची सही शिक्क्याचा असेल किंवा जर कंट्री असेल तर त्या कंट्रीचा सही शिक्का असेल. अशी त्यांच्याकडून मिळालेली सर्टिफाईड कॉपी आपण कोर्टात दाखल करू शकतो. यानंतर मित्रांनो सब सेक्शन 5. सब सेक्शन 5 मधला अदर ऑफिशियल डॉक्युमेंट काय आहे? प्रोसिडिंग्स ऑफ म्युनिसिपल बॉडी इन स्टेट. प्रोसिडिंग्स ऑफ कोणाच्या? म्युनिसिपल बॉडी. इन स्टेट अर्थात कोणत्याही राज्यामधले जी म्युनिसिपल बॉडी आहे त्यांच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या आपण कशा साबित करू शकतो याबाबत सब सेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे. कसं साबित करायचे? बाय कॉपी ऑफ सच प्रोसिडिंग्स. बाय कॉपी ऑफ सच प्रोसिडिंग्स. जे प्रोसिडिंग झालेले त्याची कॉपी आपण कोर्टामध्ये देऊ शकतो. एक पॉइंट, सर्टिफाईड बाय द लीगल कीपर. त्यांचा जो लीगल कीपर असतो त्याच्याकडनं ते सर्टिफाईड केलेलं पाहिजे. किंवा प्रिंटेड बुक पब्लिश्ड बाय दॅट बॉडी. किंवा ह्या लोकल बॉडीने प्रिंटेड बुक, त्या लोकल बॉडीने जे आपलं बुक आहे ते प्रिंट केलेलं असेल मग ते प्रिंटेड बुक आपण कोर्टामध्ये देऊ शकतो. अशा पद्धतीने सब सेक्शन 5 पर्यंत आपण पूर्ण केलं आहे. आता सब सेक्शन 6. सब सेक्शन 6 काय म्हटलेलं आहे? पब्लिक डॉक्युमेंट्स ऑफ एनी अदर क्लास इन फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्री मधले इतर कोणतेही पब्लिक डॉक्युमेंट्स, अदर क्लास मधले जे काही पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत ते जर असेल तर ते कसे साबित करायचे त्याबाबतची माहिती सबसेक्शन 6 मध्ये दिलेली आहे. ते काय म्हटलेलं आहे? बाय द ओरिजिनल. एक तर आपण डायरेक्ट ओरिजिनल कोर्टामध्ये दाखल करू शकतो किंवा कॉपी, त्याची कॉपी देऊ शकतो. परंतु ती कॉपी, ही जी कॉपी आहे ही लीगल कीपरने दिलेली पाहिजे. एक तर ओरिजिनल दाखल करू शकतो किंवा त्याची कॉपी देऊ शकतो. दॅट कॉपी मस्ट बी सर्टिफाईड. That copy must be certified by the legal keeper of that document and पुढे असं दिलेलं आहे and पुढे म्हटलेलं आहे attested by notary public of that country.
नोटरी पब्लिक ऑफ दॅट कंट्री. पुढे अजून म्हटलेलं आहे किंवा ऑर इंडियन काउन्सिल or diplomatic agent. अर्थात एखाद्या फॉरेन कंट्रीच्या इतर जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत ते जर आपल्याला भारतातल्या कोर्टामध्ये द्यायचे असतील तर ते आपण कसं साबित करू शकतो. ते आपण एक तर ओरिजिनल कोर्टामध्ये देऊ शकतो किंवा त्याची कॉपी देऊ शकतो. बट दॅट कॉपी शुड बी सर्टिफाईड by the legal keeper of that country along with attested by the notary public of that country, or it should be attested by the Indian consul, or it should be attested by the diplomatic agent along with footnote. त्याला पुढे footnote त्यांनी लिहिली पाहिजे की that this copy is the copy of the original and it is signed by the legal keeper. अशा पद्धतीने असे डॉक्युमेंट्स आपण आपल्या भारतातल्या कोर्टामध्ये देऊ शकतो, साबित करू शकतो. मित्रांनो, सेक्शन 78 आता आपण समजून घेतलेलं आहे. सेक्शन 74 ते 78 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत ते सर्व सेक्शन्स पब्लिक डॉक्युमेंट्सच्या संदर्भात आहे. सेक्शन 74 जो आहे तो फक्त आणि फक्त पब्लिक डॉक्युमेंट्सच्या बाबतीत बोलतो. सेक्शन 78 जे आहे ते अदर पब्लिक डॉक्युमेंट्स बाबत बोलत आहे. सेक्शन 75 प्रायव्हेट डॉक्युमेंट्स बाबत बोलतो. आणि सेक्शन 76 जो आहे सर्टिफाईड कॉपीज कशा मिळवाव्या आणि कशा द्याव्या याबाबतची माहिती देतो. सेक्शन 77 मध्ये जे डॉक्युमेंट्स पब्लिक डॉक्युमेंट्स आहे आणि त्या डॉक्युमेंट्समधले जर कंटेंट्स आपल्याला सिद्ध करायचे असेल तर कसे सिद्ध करायचे ह्याबाबतची माहिती सेक्शन 77 मध्ये दिलेली आहे. आणि आपण ते कसे साबित करू शकतो. पब्लिक डॉक्युमेंट साबित करण्यासाठी आपण सर्टिफाईड कॉपी कोर्टामध्ये देऊ शकतो. या पद्धतीने आपण सेक्शन 74 ते 76 पर्यंतचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. काही डाऊट असल्यास आपण मला फोन सुद्धा करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांनाच देखील पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आणि आपण जर सबस्क्राईब केलं नसेल आपणही सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब करण्यासाठी मी का सांगत आहे की क्वचित माझ्याकडून जर समजा तुम्हाला ह्याची कॉपी पाठवण्यात चूक झाली तर आपण सबस्क्राईब केला असल्यास आपल्याला त्याची माहिती लगेच मिळेल. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण सबस्क्राईब करावा. मित्रांनो, मी अजून एक चॅनल बनवलेला आहे. त्याचं नाव आहे कानूनी इन्फॉर्मेशन आणि तो चॅनल हिंदीमध्ये आहे. त्याला सुद्धा आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. आणि माझ्या ह्या व्हिडिओचा आपण नक्कीच फायदा घ्यावा अशी आशा मला आहे. धन्यवाद.